आता त्या कारवाईमध्ये काही त्यांना त्रुटी वाटत असतील किंवा काय अडचण वाटत असेल तर आणखी चर्चा करू आपण त्याच्यामध्ये. ते हैदराबाद गॅजेटियर नंतर इतर गॅजेटियर लागू कराव्यात अशी त्यांची मागणी असल्याची कळत आहे, सातारा किंवा इतर. नाही, त्याच्यामध्ये काय आहे, मुख्यतः हैदराबाद गॅजेटरच्या अंमलबजावणीला सध्या न्यायालयामध्ये त्याची प्रक्रिया सुरू आहे. आता आपण आणखीन काही नवीन मुद्दा उपस्थित केला तर त्याच्यात काय कायदेशीर अडचणी काय उपस्थित होऊ शकतात का, म्हणून आता ॲडव्होकेट जनरलचं ओपिनियन मागवलेलं आहे. ॲडव्होकेट जनरलचं जर ओपिनियन जे आलं, मला वाटतं तर आम्ही आता ते त्यांच्यात प्रस्ताव पाठवला आहे विचारार्थ की सातारा गॅजेट असेल किंवा कोल्हापूर गॅजेट असेल या संदर्भात आपण काय कारवाई करण्याबद्दल काय पुढाकार काय केलं पाहिजे शासनानं ते एकदा ॲडव्होकेट जनरल ओपिनियन आलं की कारवाई करू. दोन्ही पक्षाचे नेते सोबत आहेत, शिवसेना आणि आपण शिष्टाईसाठी. असं पहिल्यांदा होतंय, कारण यापूर्वी कधी उदयदादा अगोदर येऊन जायचे, त्यामुळे मधल्या काळात टीका होत होती, आरोप झालेले होते की एकाच शिवसेनेचेच लोक येत आहेत. आम्ही वेगळे कधीच नव्हतो. तो आपण मला वाटतं तो एक थोडा गैरसमज झालेला दिसतोय. एवढंच एक आम्ही संमताने निर्णय केले सगळे आतापर्यंत. असं काही वेगळेपणा काय त्याच्यात. वेगळे आलो तर विचार एक आहे. वेगळे जरी आम्ही येत असलो तरी विचार शेवटी एकच आहे. मी काय देसाई साहेब इथं आहेत, आम्ही त्यांच्याशी अनेक वेळा चर्चा करतो. पण आम्ही येऊन काहीतरी वेगळं करायचं, भारतीय जनता पार्टीनं येऊन काहीतरी वेगळं करायचं याच्यामधला अजिबात उद्देश नाही. आम्ही जरी वेगवेगळे आलो तरी विचार एकच आहे आणि एकाच विचारानं येतो. उन्हाळ्यामध्ये जी तुमची भेट झाली होती, ज्या उपोषणाच्या वेळेस तुम्ही आलेले होते, त्या दरम्यान झालेल्या चर्चा आणि आता त्यांची जी मागणी आहे यातली काय तफावत नाही, याबाबत स्वतः विखे पाटील साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की ते समितीचे अध्यक्ष आहेत. आम्ही कुठचाही असा मसुदा घेऊन इथे चर्चेला आलेलो नाही. मी असेन, शंभूराज देसाई साहेब असतील किंवा प्रसाद लाड साहेब असतील, आम्ही त्यांच्याशी विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली चर्चा करू. आणि खरं तर हाच उद्देश आहे की आंदोलन होऊ नये आणि आंदोलन न होता त्यांचे प्रश्न सुटावे. आपण पाहिलं की विखे पाटील हे आता माध्यमांशी बोलत होते. या दरम्यान त्यांनी जरांगेंशी भेट घेणार आहेत आणि शिष्टमंडळ त्यांची भेट घेणार आहे, त्यांच्याशी चर्चा करणार आहे आणि येणारं जे उपोषणाला जे बसणार आहेत जरांगे ते होऊ नये यासाठी पूर्ण प्रयत्न करणार असल्याचं देखील त्यांनी यावेळेस म्हटलेलं आहे. उदय सामंत यांनी देखील हेच म्हटलेलं आहे. शिष्टमंडळ जे आहे ते जरांगेंची भेट घेणार असल्याची ब्रेकिंग न्यूज सध्या समोर येते. आताच माध्यमांशी बोलत होते विखे पाटील आणि उदय सामंत, त्यावेळेस त्यांनी हे सांगितलेलं आहे. तर उपोषण होऊ नये यासाठी प्रयत्न करणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे शासनाच्या भूमिकेवर पुन्हा एकदा तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे. त्यामुळे शासनाने केवळ बैठका आणि चर्चांचे गुऱ्हाळ न घालता प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान 29 ऑगस्टचं आंदोलन कोणत्याही परिस्थितीत होणार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळेस केला. जरांगेंनी छगन भुजबळ आणि ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्यावर जोरदार टीका या दरम्यान केलेली आहे. मनोज जरांगेंशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी रवी जयस्वाल यांनी. पाहूयात. राज्य सरकारचं शिष्टमंडळ आज मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला येणार आहे. त्याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत खुद्द जरांगे पाटील आहेत. दादा, आज सरकारचं शिष्टमंडळ येणार आहेत, उदय सामंत आहेत, शंभूराजे सुद्धा तुमच्या भेटीला येणार आहेत, तुमच्या मनधरणीचे प्रयत्न करणार आहेत. नाही, माझं मत सरकारनं समजून घेणं खूप गरजेचं आहे. आम्ही त्यांना अडवत चाललो नाहीत 3 वर्ष. मला 58 लाखांच्या नोंदीचे कुणबी प्रमाणपत्र पाहिजे आणि 4 प्रमाणपत्र तुम्ही रद्द का केले ते प्रमाणपत्र मला पाहिजे. मी सोडत नाहीये तुम्हाला. मग तुम्ही शांत डोक्यानं मराठा समाज संपवण्याचा जर घाट घातला असेल तर हा तुमचा गैरसमज आहे. तुम्ही शांत डोक्यानं मराठा संपू शकत नाहीत. मराठ्याकडे शांत डोके पण आहेत आणि संयम तुटल्याच्या नंतर तुम्हाला ठेप्यांना डोके सुद्धा आहेत. 29 जे तुमचं आंदोलन आहे ते उपोषणासाठी त्यांची मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत. कशा पद्धतीने तोडगा निघू शकतो याच्यामध्ये? नाही, मी का उपोषण करू नये, का करू नये याचं उत्तर त्यांनीच द्या. तुम्हाला वाटतंय का आम्ही तुम्हाला वेळ दिला नाही, ते कारण सांगा. तुम्हाला सरकारी दप्तरी काही तपासायचंय म्हणून वेळ लागतो, तुम्ही सांगा आम्हाला, आम्ही तुम्हाला वेळ दिला नाही, वेळ द्या. तुम्हाला द्यायचं मराठा समाजाकडून काय राहिले? कोणचा मान सन्मान द्यायचा राहिला? तुम्हाला कोणचा वेळ द्यायचा राहिला? तुमचे कोणाचे शब्द मराठा समाजानं अंतिम मानले नाहीत? सरकारचे सगळे शब्द माझ्या मराठा समाजाने सन्मानपूर्वक ऐकले जातात. आता तुमची बारी आहे मराठ्यांना त्यांचे विषय सगळे मार्गी काढून सन्मान देण्याची.
आणि गोरगरीब ओबीसी पण तेच म्हणतोय. हे 4-2 काय आहे, राजकीय पदाला भोकालेले आहेत. हे संभ्रम निर्माण करतात ओबीसी समाजात. पण ग्रामीण भागातला ओबीसी काय म्हणतो महाराष्ट्रातला, मराठ्यांच्या नोंदी सापडल्या म्हणल्यावर त्याला द्यावं लागणार राव. हा, आपल्यातलं काढून जे आपलं 19%, 32%, 27% आरक्षण आहे, त्यातलं जर मराठा 10-5% मागतोय, मग ठीक आहे, आपण विरोध करू. आपण जर बघितलं तर हे होते जरांगे पाटील. सरकारला चर्चेची दारं खुली आहेत, मात्र जोपर्यंत मागण्यांची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आंदोलनावरती ठाम असल्याचा निर्धार जरांगे पाटील यांनी व्यक्त केलेला आहे. रवी जयस्वाल, न्यूज 18 मराठी, आंतरवाली, सराटी.